बस झालं कावेरी. आता मला वाटत आहे लवकरच तुझे मानसिक रुग्ण डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावे लागतील. तू स्वतः विनाकारण अस्वस्थ होत आहेस आणि मला पण त्रास देतेस. शेवटी तुझा प्रॉब्लेम काय आहे? एवढ्या मोठ्या घरातसुद्धा तुझा श्वास गुदमरत आहे. या घरात शिफ्ट होऊन आपल्याला 1 महिना पूर्ण झाला, पण तू फक्त एकच लावलं आहेस. माझं इथं मन रमत नाही. मला गुदमरल्यासारखं वाटतं. जेव्हा मी ऑफिसमधून परततो तेव्हा मला फक्त तुझा उदास चेहरा दिसतो. आणि असं पण नाही की तू फक्त या घराविषयीच तक्रार करत आहेस. आपल्या जुन्या घरातसुद्धा तू अशीच म्हणायचीस. मला वाटत आहे एक दिवस तू मला पण वेडं करशील. प्रकाशजींचा राग गगनाला भिडला होता आणि ते जोरजोरात बोलत होते. तर त्यांची पत्नी कावेरी ओल्या डोळ्यांनी शांतपणे सर्व ऐकत होती. त्या काही बोलायच्या आधीच प्रकाशजी पुन्हा ओरडले. "मला तर आश्चर्य वाटतं विचार केल्यास. तुला काय कमी आहे? एवढं मोठं घर, दागिने, महागड्या साड्या, सगळं काही आहे. आता तर आपला मुलगाही सेटल झाला आहे आणि आपण त्याचं लग्न करून आपल्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्तही झालो आहोत. यापेक्षा जास्त तुला तुझ्या आयुष्यातून अजून काय हवंय? तसे पण कावेरी, मला समजतच नाही, मी तुझ्या या फालतू गोष्टींवर इतका वेळ का वाया घालवतोय? माझ्याकडे इतका वेळ नाही जेणेकरून मी तुझ्या या फालतू गोष्टींवर वेळ घालवू." प्रकाशजींचे हे शब्द ऐकून कावेरीजींच्या चेहऱ्यावर अचानक कडू भाव उमटले आणि शेवटी त्या म्हणाल्या, "हो, तुमच्या पत्नीला द्यायला तुमच्याकडे वेळ असतो का कधी? संपूर्ण दिवस तुम्ही ऑफिसमध्ये घालवता आणि रात्री घरी परतल्यावरही तुम्ही तुमचा मोबाईल घेऊन बसता. रोज तेच घडतं. आता माझी परिस्थिती अशी झाली आहे की हे घरही मला खायला उठत आहे. जणू माझं आयुष्यच ठप्प झालं आहे. माझा श्वास गुदमरतोय असे मला वाटत आहे." तेव्हा प्रकाशजी म्हणाले, "अगं कावेरी, तुला स्वतःसाठी पण थोडा वेळ हवा आहे की नाही? तुला कंटाळा आला तर तू पण तुझा मोबाईल वापरू शकतेस. नाहीतर तू TV पाहत जा. तुझं मन तुला स्वतःलाच रमवावं लागेल. या वयात तुला स्वतःवरती प्रेम कसं करावं हे शिकवायला मी समर्थ नाही." असे बोलून प्रकाशजी एका बाजूला वळले आणि झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रकाशजी नोकरीवरती निघून गेले. पण इतकं समजावून सांगूनही ती गेल्यावर कावेरीजींना पुन्हा त्यांच्या पतीचे म्हणणे आठवले. "तुझं मन तुला स्वतः रमवावं लागेल." कावेरीजींना संगीताची आवड होती. त्यामुळे थोडा वेळ स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी त्यांनी त्यांचा मोबाईल उचलला आणि त्यावर त्यांचे आवडते गाणे वाजवले. बाल्कनीत वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुत असताना त्या गाणे ऐकू लागल्या आणि स्वतःही गुणगुणू लागल्या. काही वेळाने गाणे बंद झाले, पण कावेरीजी गाण्यात इतक्या मग्न झाल्या की गाणं बंद झाल्यावरही त्या गात राहिल्या. तेव्हा त्यांना अचानक आठवलं, गाणं बंद झालं आहे. त्या अचानक गप्प झाल्या. "गात राहा तुम्ही, खूप छान गाता." अचानक त्यांच्या कानावर आवाज आला, म्हणून त्या इकडे तिकडे पाहू लागल्या. तेव्हा त्यांना कोणी दिसलं नाही. त्या परत आत जाऊ लागल्या. तेवढ्यात पुन्हा त्यांना आवाज ऐकू आला, "अहो वहिनी, इकडे वरती बघा." कावेरीजींनी पाहिलं, शेजारच्या घराच्या गच्चीवर एक बाई उभी होती. "नमस्कार वहिनी, कशा आहात तुम्ही?" त्या बाईने हसत विचारलं. कावेरीजीही किंचित हसल्या. कदाचित त्या बाईचा स्वभाव वेगळा होता. तिला ओळख वाढवायची आवड होती, म्हणून ती मोठ्या कुतूहलाने विचारू लागली, "तुम्ही कुठून आले आहात? तुमचं नाव काय आहे? तुमचे मिस्टर काय काम करतात? वगैरे वगैरे." शेजारच्या बाईने अचानक एवढे प्रश्न विचारले असता कावेरीजी गोंधळून गेल्या. ती बाई म्हणाली, "माझं नाव निकिता आहे. तुमच्या अगोदर या घरात राहणाऱ्या लोकांशी आमचा चांगला संवाद होता. मी बराच वेळ विचार करत होते, तुम्ही बाहेर दिसल्या तर मी तुमच्याशी बोलावं, पण तुम्ही कधीच बाहेर येत नाहीत. दिवसभर 4 भिंतीत बसून तुम्हाला कंटाळा येत नाही का? कधीतरी बदलासाठी बाहेर पण निघायला हवं." निकिता असं म्हणताच कावेरीजी मनातल्या मनात विचार करू लागल्या, "ते तर खरं आहे." नंतर निकिता म्हणाली, "वहिनी, कधीतरी वेळ काढून आमच्या घरी या. एकमेकींची ओळख होईल आणि तुम्हालाही ते नक्कीच आवडेल." "हो, नक्कीच." असं बोलून कावेरीजींनी त्या महिलेचं बोलणं टाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती महिला थोडी उत्तेजित झाली आणि म्हणाली, "ठीक आहे. मला सांगा वहिनी, तुम्ही आज संध्याकाळी काय करत आहात?" "काहीच नाही." कावेरीजींनी हे सांगितल्यावर निकिता हसत म्हणाली, "आपल्या आजूबाजूच्या सर्व समान वयाच्या महिला आज एका किटी पार्टीत सहभागी झाल्या आहेत. आज संध्याकाळी आम्ही माझ्या घरी किटी पार्टी आयोजित केली आहे. तुम्ही व्यस्त नसाल तर संध्याकाळी पार्टीला नक्कीच या. या निमित्ताने सोसायटीतील सर्व महिलांची तुमच्यासोबत ओळखही होईल." किटी पार्टीचे नाव ऐकून कावेरीजी थोड्या अस्वस्थ झाल्या. त्या विचार करू लागल्या, किटी पार्टी तर माझ्या पतीला अजिबात आवडत नाही.
ते म्हणतात अशा फालतू पार्ट्यांमध्ये जाणं या वयात तुला शोभत नाही. या पार्ट्यांमध्ये काही नसतं. तू घरीच राहा. आता मी माझ्या पतीच्या संमतीशिवाय कोणत्याही पार्टीत कसं जाऊ शकते? कावेरीजी द्विधा मनस्थितीत होत्या. तेव्हा निकिता म्हणाली, अहो वहिनी, का काळजी करताय? जास्त विचार करू नका. तुम्हाला आमच्यासोबत पार्टीत सामील व्हायला आवडेल. मी तुमची वाट पाहीन. त्यावेळी शेजारणीला नकार देणं कावेरीजींना आवडले नाही. म्हणून त्यांनी हसतमुखाने तिला होकार दिला. त्यांना मनातून त्या पार्टीला जायचं होतं, पण त्यांचे पती रागावतील अशी भीती त्यांना वाटत होती. तयार होण्यासाठी त्यांनी एक सुंदर साडी काढली, पण नंतर त्यांच्या पतीचा रागाचा विचार करताच त्यांनी जाण्याचा प्लॅन रद्द केला. बरेच दिवस निघून गेले. त्यानंतर एके दिवशी संध्याकाळी दारावरची बेल वाजली, म्हणून कावेरीजी दार उघडायला गेल्या. तेव्हा त्यांची तीच शेजारीण निकिता दारात उभा होती. अरे तुम्ही? कावेरीजी मंदस्मित हास्य करत त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख लपवत आश्चर्याच्या मिश्रित भावासह बोलल्या, अहो वहिनी, मी तुम्हाला भेटायला आले आहे, पण माझी तुमच्या विरुद्ध तक्रार आहे. तुम्ही त्या दिवशी किटी पार्टीला का नाही आलात? अतिशय प्रेमाने शेजारणीने विचारले आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, संपूर्ण दिवसभर घरात कोंडून कोण कसं राहू शकतं? अरे, एका ठिकाणी साचलेलं पाणीसुद्धा दुर्गंधी देऊ लागतं. आयुष्य जगण्यासाठी हालचाल आणि बदल खूप महत्त्वाचे आहेत. मी शेजारच्या मिसेस पाटील यांनाही विचारले होते, पण त्यांनीही मला हेच सांगितले की तुम्ही तिला कधीच भेटल्या नाहीत. तुम्ही घराच्या बाहेर का निघत नाहीत? काय झालं आहे? शेजारणीचं प्रेमळ वागणं पाहून कावेरीजींचे डोळे अचानक भरून आले. साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी येऊ लागते, ते सर्व ठीक आहे, पण त्या पण तर थांबल्या आहेत. मग त्या साचलेल्या पाण्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? हो, हे काय, तुम्ही रडत आहात? शेजारणीने विचारले. तेव्हा कावेरीजी सामान्य असल्याचे भासवत म्हणाल्या, नाही, मला काही जुन्या गोष्टी आठवल्या होत्या. चला, काही हरकत नाही. कधी कधी रडून देखील मन हलकं होण्यास मदत होते. ठीक आहे, आता तुम्ही मला आत येऊन बसायला सांगणार नाहीत का? निकिता हसत म्हणाली आणि कावेरीजींसोबत ती मोठ्या अधिकाराने त्यांच्या घराच्या आत आली. हे घर तुमच्यासाठी नवीन असेल, पण माझ्यासाठी नाही. पूर्वी या घरात राहणारी व्यक्ती माझी खूप चांगली मैत्रीण झाली होती. तुम्ही पण मला आवडल्या आहात. असो, मला एक गोष्ट सांगा, घरात एवढा दमट का वाटत आहे? तुम्ही लोक दारं खिडक्या का उघडत नाहीत? इकडे तिकडे बघत निकिता म्हणाली. तेव्हा कावेरीजी उदास स्वरात म्हणाल्या, ते काय आहे ना, माझ्या पतीला दारं खिडक्या उघडणे आवडत नाही. हे ऐकून निकिता आश्चर्यचकित झाली आणि मग म्हणाली, त्यांना कोणासोबत तुमचे हसणे आणि बोलणे पण आवडत नाही का, ज्यामुळे तुम्ही त्या दिवशी किटी पार्टीला आल्या नसणार? तेव्हा कावेरीजी म्हणाल्या, ते काय आहे ना, मी किटी टाकणे आणि पार्ट्यांमध्ये जाणे त्यांना आवडत नाही, म्हणूनच मी त्या दिवशी तुझ्या घरी येऊ शकले नाही. हे सांगताना कावेरीजींना अश्रू अनावर झाले. काही हरकत नाही, विचार करून निकिता म्हणाली आणि नंतर म्हणाली, ठीक आहे वहिनी, एक गोष्ट सांगा, तुमचे मुलं कुठे आहेत? ते वसतिगृहात शिकतात की बाहेर काम करण्यासाठी गेले आहेत? मला एकच मुलगा आहे, ज्याचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सासू पण झाल्या आहात. मग दुःख कशाचं? सुनेशी नीट जमत नसेल तर 2-4 जळलेल्या गोष्टी ऐकून तिच्यावर राग काढा आणि जमत असेल तर प्रेमाने बोलून तुमचं मन हलकं करा. तेव्हा कावेरीजी म्हणाल्या, मी इथे एकटी राहते. मुलगा आणि सून दुबईमध्ये राहतात. ते इतके दूर राहतात, त्यामुळे भांडण करण्याचा किंवा प्रेम व्यक्त करण्याचा प्रश्नच येत नाही. असो, सून तुमच्या आवडीची होती की तुमच्या पतीच्या आवडीची? अरे नाही, माझ्या मुलाने आणि सुनेने एकमेकांना पसंत केलं. कावेरीजी हे बोलल्या तेव्हा निकिता म्हणाली, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. ही तर आजकाल मुलांना लग्नासाठी नातं मिळणं अवघड होऊन बसलं आहे. कुठे कुटुंब चांगलं नाही तर कुठे मुलगी आपल्या आवडीची नसते. ठीक आहे वहिनी, आज मी जेवणासाठी पनीर मसाल्याची भाजी बनवली होती, म्हणून तुमच्यासाठी पण घेऊन आले आहे. तसं तुम्ही आज रात्रीच्या जेवणात काय बनवलं आहे? काहीच नाही. काही बनवावेसे वाटलेच नाही. तुम्हाला काय म्हणायचं आहे वहिनी? तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाही का? निकिताने आश्चर्याने विचारले आणि नंतर म्हणाली, चला, तुमच्या स्वयंपाकघरात जाऊन अगोदर चपातीसाठी आपण पीठ मळून घेऊया. मी चपाती आणि भाजी बनवते. जेवल्यानंतर तुम्ही मला सांगा, मी बनवलेले पदार्थ तुम्हाला कसे वाटतात? निकिताची इतकी आपुलकी पाहून कावेरीजी आश्चर्यचकित झाल्या. दुसरीकडे निकिताने पीठ मळून चपाती तयार केली
आणि कावेरीजींनी चहा बनवला. काही वेळाने चहा पिताना निकिता म्हणाली, पण वहिनी, तुम्ही नेहमी अशा उदास का राहतात? मला मान्य आहे की नवीन ठिकाण असल्याने माणसाला थोडं वाईट वाटतं, पण इतकं नाही की त्याने खाणं पिणंही बंद करावं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू निराशेत बदलावं. एवढं बोलून निकिता स्वतः उठली आणि ताजी हवा आत यावी म्हणून तिने दरवाजे आणि खिडक्या उघडल्या. मग ती म्हणाली, वहिनी, मी काही बोलू का? तुमचा आवाज खूप गोड आहे. त्या दिवशी तुम्ही गाणे गुणगुणत होतात ना? खरं सांगायचं तर मला तुमचा गोड आवाज आवडला. तुम्ही गाणं कुठे शिकल्या? निकिताने विचारल्यावर कावेरी म्हणाली, माझे आजोबा शास्त्रीय संगीतात प्रवीण होते. त्यांना पाहून मलाही संगीताची आवड निर्माण झाली आणि त्यांच्याकडून संगीत मी शिकले. संगीताबद्दल बोलताना कावेरीच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात चमक आली. हे निकिताने पाहिलं. ही तर खूप चांगली गोष्ट आहे, पण मला एक गोष्ट समजली नाही की तुमच्यात इतकं टॅलेंट आहे, तर तुम्ही तुमच्या टॅलेंटचा वापर का करत नाही? तर कावेरीजी म्हणाल्या, मला संगीताची खूप आवड आहे. लग्नाआधी खूप सराव करायचे मी. लग्न झाल्यावर मी माझं हार्मोनियम माझ्यासोबत घेऊन येणार होते. विचार केला होता मी माझ्या मोकळ्या वेळेत संगीताचे क्लासेस घेईल. मला वाटलं माझी इच्छा पूर्ण होईल आणि माझं मन देखील आनंदाने भरून जाईल. पण लग्नानंतर सासरच्या घरी आल्यानंतर मला कळलं की माझ्या गाण्यावर सासू सासऱ्यांचा आक्षेप आहे. माझ्या पतीलाही हे सगळं फारसं आवडलं नाही, म्हणूनच माझ्या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर मी गाणं सोडलं. ते स्वप्न फक्त स्वप्नच राहिलं. कधी कधी मनात आलं तर थोडं एकटीच गात असते. ती वेळ कशी तरी निघून गेली. पण वयाच्या या टप्प्यावर आयुष्यात पोकळी भासते. मनात येतं स्वतःचं काहीतरी करून घ्यावं. आता जगावंसं वाटत नाही. बोलता बोलता कावेरीजींच्या आवाजासोबत डोळ्यातून अश्रूही आले. हे ऐकून निकिताचं हृदय जोरात धडधडू लागलं. काय म्हणाल्या तुम्ही? स्वतःचं काही करून घ्यावं? पण का? तुम्ही ठीक आहात ना? निकिता हळू आवाजात बोलली. तेव्हा कावेरीचे अश्रू, जे त्यांच्या डोळ्यातून बराच वेळ बाहेर यायला संकोच करत होते, ते अचानक बांध फुटून वाहून गेले. निकिताला मिठी मारून कावेरीजी रडू लागल्या. निकिताने कावेरीला थोडा वेळ आधार दिला. नंतर ती म्हणाली, तुम्हाला असं करून तुमच्या घरच्यांना शिक्षा द्यायची आहे का? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही गेल्यावर ते आयुष्यभर रडत राहतील का? नाही, कोणावर काहीच फरक पडणार नाही. जर तुम्हाला एकटं एकटं वाटत असेल तर मरणे हा एकमेव मार्ग आहे का? अजिबात नाही. पती, मुलगा आणि सून याशिवाय जगात तुमच्याकडे अनेक गोष्टी आहेत. सर्वात अगोदर तुम्ही स्वतःची किंमत करायला शिका. तुमच्या सासरच्या लोकांचा तुमच्या गाण्यावर आक्षेप होता, म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य दिशाहीन केलं आहे. तुमच्या पतीला तुमचे बाहेर जाणे पसंत नाही, म्हणून तुम्ही स्वतःला या 4 भिंतींमध्ये कैद केलं आहे. त्यांना खिडक्या आणि दरवाजे उघडणे आवडत नाही, म्हणून तुम्ही 4 भिंतीत गुदमरल्यासारखं जगणंही स्वीकारलं आहे. त्यांना तुमचं पार्टी करणे आवडत नाही, म्हणून तुमची इच्छा असूनही तुम्ही माझ्या घरी आल्या नाहीत. तुमच्यासाठी हे अनमोल आयुष्य काही महत्त्वाचं आहे की नाही? बाकी सर्वांचं म्हणणं का ऐकतात, ज्यामुळे तुमचा स्वतःचा श्वास गुदमरून मरायला भाग पडेल? असे निकिताने सांगताच कावेरीजी रडत म्हणाल्या, सुरुवातीपासूनच हे असंच सुरू आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधी मोकळा श्वास घेतलाच नाही. जोपर्यंत माझा मुलगा माझ्यासोबत होता तोपर्यंत आयुष्य नेहमीप्रमाणे चालू होतं. मला वाटलं मी माझ्या आवडीच्या मुलीला सून म्हणून घरात आणेन, पण ती इच्छाही मनातच राहिली. त्याने त्याच्या आवडीची मुलगी शोधून आणली. तेव्हा निकिता म्हणाली, अरे, म्हणून काय झालं? मी म्हणते चांगलंच केलं त्याने. तो त्याच्या इच्छेप्रमाणे जगतोय ना. आजपासून 25 वर्षांनी त्याला असे तर वाटणार नाही की मी माझ्या आवडीप्रमाणे जगू शकलो नाही. निदान तो तरी त्याचं आयुष्य संपवण्याचं बोलणार. असं म्हणत असतानाच निकिता अचानक थांबली. नंतर कावेरीजी म्हणाल्या, नाही, माझ्या मुलाला माझं पण वय लाभो. अच्छा, एकीकडे तुमच्या मुलासाठी तुम्हाला तुमचं वय त्याला द्यायचं आहे, तर दुसरीकडे तुम्हाला मरून त्याला आयुष्यभरासाठी अपराधीही बनवायचं आहे. तुम्ही कायमचं निघून जाल, पण तुम्ही कधी विचार केला का, तुमचा मुलगा कोणाकोणाच्या प्रश्नांची उत्तरं देत राहील? याचा कधी विचार केला आहे का तुम्ही? अहो, जे काही तुमच्या मनात आहे ते आजच बोलून तुमचं मन हलकं करा. ज्याला जे ऐकवायचं आहे ते तुम्ही त्याला ऐकवा, पण निदान तुमचे आयुष्य तरी तुम्ही जगा. असं म्हणत असताना अचानक निकिताची नजर कावेरीजींच्या बेडरूमकडे गेली. दार किंचित उघडं होतं. आत पाहिलं
तर निकिताच्या पायाखालची जमीनच सरकली. पलंगावर एक बेंच होता आणि पंख्याला दुपट्टा लटकलेला होता. निकिताला समजायला वेळ लागला नाही. ती येण्यापूर्वी इथे काय चालू होतं ते सर्व पाहून तिला तर कापले तर रक्त येणार नाही असे झाले. ती विचार करू लागली, जर तिला यायला 1 मिनिटही उशीर झाला असता तर इथे काय झालं असतं कोणास ठाऊक. निकिता परत आली आणि सोफ्यावर बसली. थोडा वेळ शून्यात बघू लागली. तेवढ्यात घरभर भयान शांतता पसरली. त्या शांततेला भंग करत निकिताचा थरथरणारा आवाज आला. तुमचे पती कधी कामावरून परत येतात? अहो, ते नेहमी रात्री उशिरा येतात. कधी कधी त्यांना यायला रात्रीचे 12 पण वाजतात. काल ते ऑफिसमध्ये खूप व्यस्त असतात. ठीक आहे, मग आत्ता तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी चला. तुमचे पती आल्यावर तुम्ही परत या. मी तुम्हाला एकटं सोडू इच्छित नाही. निकिताने विचारल्यावर कावेरीजी म्हणाल्या, अहो, मी खूप दिवसांपासून एकटीच राहत आहे आणि आता कदाचित खूप थकले आहे. मुलगा आणि सून त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहेत आणि माझ्या पतीसाठी माझ्या इच्छा ना काल महत्त्वाच्या होत्या ना आज महत्त्वाच्या आहेत. हे घर माझ्या पतीच्या म्हणण्यानुसारच चालतं. मुलाच्या घरावर माझी सून राज्य करते आणि जेव्हा मी माझ्या आईवडिलांच्या घरी जाते तेव्हा ते घर माझ्या वहिनींचं आहे. शेवटी मला समजतच नाही माझं घर कोणतं आहे, कारण या घरात माझ्या पतीच्या परवानगीशिवाय एक पानही हालत नाही. जर ते येण्यापूर्वी मी या खिडक्या बंद केल्या नाहीत तर संपूर्ण घरात वादळ येईल. हे ऐकून निकिताचं मन हादरून गेलं. ती विचार करत होती, जर कावेरीजींच्या जागी ती स्वतः असती तर कदाचित तिचीही अशीच अवस्था झाली असती असं तिला वाटायला लागलं. चला तर मग वहिनी, आज या खिडक्यांपासूनच सुरुवात करूया. तुला काय म्हणायचे? याचा अर्थ असा की आज तुम्ही या खिडक्या बंद करू नका आणि जर तुमचे पती खिडक्या बंद करू लागले तर तुम्ही त्यांना सांगा की मला हे असंच आवडतं. कधीतरी थोडा निषेध पण करायला हवा, कारण अनेकदा असे घडते की आपण आपले विचार कोणाकडेही मांडू शकत नाहीत आणि इतरांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःच्या इच्छेला महत्त्व देणं सोडून देतो. हे पाहून समोरच्याला वाटतं की आपली पण तीच इच्छा आहे. एवढ्या वर्षात तुम्ही तुमच्या पतीला कधीच नाही म्हणल्या नाहीत, म्हणूनच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू त्यांच्या अधिकाराखाली आला आहे. तुम्ही त्यांच्या इच्छेशिवाय या घराची खिडकीही उघडू शकत नाहीत, मोकळा श्वास घेऊ शकत नाहीत. अहो, तुम्ही जिवंत माणूस आहात, मृतदेह नाही. तुमचा श्वास गुदमरत असेल तर विरोध पण तुम्हालाच करावा लागेल. या कारणामुळे तुमचा तुमच्या पतीशी वाद झाला तरी चालेल, पण हेही सत्य आहे की शांतता मिळवण्यासाठी कधीकधी अशांतता सहन करावी लागते. तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही तुमच्या पतीला सांगा. या गोष्टींसाठी तुमचे आयुष्य संपवण्याचा तुम्ही विचारही करू नका. निकिताने हे सांगताच कावेरीजी मोठ्या आश्चर्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या. निकिताचे शब्द त्यांना योग्य वाटले. नंतर निकिता म्हणाली, वहिनी, घरात पडलेले सर्व फालतू सामान तुम्हीच का काढत नाहीत? तुम्ही तुमच्या घराची मालकीण आहात. तुम्हाला हवं तसं घर सजवा. नंतर कावेरीजी म्हणाल्या, मला पण तेच हवं आहे, परंतु काय? पुरुषांना त्यांच्या घरात फक्त काही तास घालवावे लागतात, परंतु स्त्रिया त्या घरात 24 तास राहतात. त्यामुळे तुम्हीच सांगा, घरात कोणाची मर्जी असायला हवी? निकिताचं बोलणं ऐकून कावेरीजींच्या चेहऱ्यावर एक चमक आली. नंतर निकिता म्हणाली, तुमचे पती तर उशिरा येणार आहेत आणि आजकाल माझे पतीही काही कामासाठी दुसऱ्या शहरात गेले आहेत. माझे मुलं दुसऱ्या शहरात काम करत आहेत. मी माझ्या घरी एकटीच आहे, म्हणून तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी चला. निकिताची विनंती ऐकून कावेरीजी थोड्या अस्वस्थ झाल्या. नंतर निकिता म्हणाली, अरे, काळजी का करत आहात? मी फोन करून तुमच्या पतीला सांगेल की तुम्ही माझ्या घरी आहात. ते घरी आल्यानंतर तुम्ही त्यांच्याबरोबर परत घरी या. निकिताच्या घरी पोहोचल्यावर कावेरीने पाहिलं की तिने तिचं घर खूप व्यवस्थित सजवलं होतं. ते बघून त्यांना दिलासा मिळाला. त्या दोघी ड्रॉइंग रूममध्ये बसल्या. नंतर निकिता म्हणाली, आपण असं करावं का? आज बाहेरूनच जेवण मागूया. कधी कधी बदल करणे पण आवश्यक असते. असं म्हणत निकिताने फोन उचलला आणि जेवणाची ऑर्डर दिली. कावेरीजी आता काहीशा निश्चिंत झाल्या होत्या. आयुष्यातील त्रास विसरून कावेरीजी त्यांच्या बालपणीच्या गोष्टी निकिताला सांगू लागल्या. पण निकिताच्या मनात राहून राहून एकच विचार येत होता, जर ती त्यावेळी त्यांच्या घरी गेली नसती तर कावेरीजींनी आपले आयुष्य संपवले असते आणि तिच्या कुटुंबियांना ती फक्त एका मृतदेहाच्या रूपात सापडली असती.
त्यानंतर निकिताने त्यांना एक क्षण पण एकटं सोडलं नाही. रात्री 11 वाजता कावेरीजींचे पती प्रकाशजी जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी निकिताच्या घराची बेल वाजवली. पण निकिता द्विधा मनस्थितीत पडली होती. तिने कावेरीच्या त्या कृत्याबद्दल तिच्या पतीला सांगावं की नाही. शेवटी कसं समजावून सांगावं तिच्या पतीला? कावेरीच्या मनात काय चालू आहे? तिची इच्छा असूनही या प्रकरणाकडे ती दुर्लक्ष करू शकत नव्हती. शेवटी माणसाच्या आयुष्याचा प्रश्न होता. दुसऱ्या दिवशी घराची कामं करताना निकिताच्या मनात तेच विचार घुमत होते. विचार केला एकदा कावेरीला फोन करून तिची तब्येतीबद्दल विचारावं. पण 2-3 वेळा फोन करूनही कावेरीने फोन उचलला नाही. निकिताचं डोकं हललं. काही अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने निकिताचा श्वास वाढू लागला. तिने पटकन तिच्या घराला कुलूप लावलं आणि बाहेर येऊन कावेरीच्या घराची बेल वाजवली. पण कोणीच बाहेर आलं नाही. म्हणून निकिताने पुन्हा 2-3 वेळा बेल वाजवली. अस्वस्थतेमुळे ती घामाने भिजली होती. तेवढ्यात प्रकाशजी बाहेर आले आणि त्यांनी दार उघडले. अरे भाऊ, तुम्हाला अशा प्रकारे त्रास दिल्याबद्दल मला माफ करा. पण कावेरीजींनी फोन उचलला नाही. तुम्हाला माहीत आहे का मी किती काळजीत पडले होते? बहिणी कुठे आहेत? त्या ठीक आहेत का? निकिताने एका दमात सर्व काही त्यांना विचारलं आणि तिच्या साडीच्या पदराने ती तिच्या कपाळावरचा घाम पुसत इकडे तिकडे बघू लागली. तेव्हा प्रकाशजींनी आश्चर्याने विचारलं, का? कावेरीला काय झालं आहे? तिला रात्री झोप येत नव्हती म्हणून मी तिला झोपेची गोळी दिली आहे. हे ऐकून निकिताने सुटकेचा निश्वास सोडला आणि ती नंतर म्हणाली, ते काय आहे ना, मला तुम्हाला वहिनीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हे ऐकून प्रकाशजी निकिताकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. नंतर तिने आदल्या दिवशीची सर्व गोष्ट प्रकाशजींना सांगितली. हे ऐकून ते स्तब्ध झाले. नंतर निकिताने विचारलं, तुम्ही बघितलं नाही का? तुमच्या खोलीत पंख्याला एक दुपट्टा लटकलेला होता. नाही तर मी पंख्याला लटकलेला दुपट्टा पाहिला नाही. कदाचित कावेरी माझ्या येण्याअगोदर खोलीत गेली होती. पण होय, बेडवर नक्कीच एक टेबल ठेवलेला दिसत होता आणि मी याबद्दल कावेरीला विचारलंही होतं. तेव्हा तिने सांगितलं की तिला वरच्या कपाटातून काहीतरी कपडे काढायचे होते म्हणून तिने टेबल रूममध्ये आणला होता. पण कपाटातून कपडे काढण्यासाठी बेडवर टेबल का ठेवला होता याचे मला आश्चर्य वाटले. अरे देवा, काय झालंय तिला? मला खूप काळजी वाटते तिची. प्रकाशजी सोफ्यावर बसले तेव्हा निकिता त्यांना म्हणाली, तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला काही सांगू शकते का? तुम्ही तुमच्या पत्नीला हवं तसं जगू द्या. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या. जसं तिला वाटतं तसं तिला राहू द्या. ताई, पण मी तिला कधीच नकार दिला नाही. तिच्याकडे महागड्या साड्या, दागिने, प्रत्येक आरामदायी वस्तू आहेत तिच्याजवळ. प्रकाशजी म्हणाले तेव्हा इकडे तिकडे बघत असताना निकिता म्हणाली, काल या खिडक्या मीच उघडल्या होत्या. कदाचित घरी परत येताच तुम्ही सर्वात अगोदर त्या बंद केल्या असतील. हे ऐकून प्रकाशजी यांना धक्का बसला. नंतर ते म्हणाले, खरं तर उघड्या खिडक्यातून सगळं घर दिसतं म्हणूनच मी. अहो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पत्नीचा या घरात श्वास घुसमटत आहे. जिवंत माणूस आहे ती. तिला ताजी हवा गरजेची आहे. झोपेच्या गोळ्या देण्याऐवजी तिला जे काही आनंद होईल ते करू द्या. पत्नीचा बॉस होण्याऐवजी पत्नीचा जोडीदार होण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला तुमच्या पत्नीला आनंदी जीवन जगताना पाहायचं असेल तर तिला एकदाच वाटेल ते करू द्या. माझा तुमच्याशी काही संबंध नाही. तरीही माणुसकीच्या नात्याने मी या विषयावर बोलण्यासाठी इथे आले आहे. बाकी तुम्हाला आवडेल ते तुम्ही करा. असं म्हणत निकिता तिच्या घरी परतली. पण घरी परतल्यावरही कावेरीचं कसं होणार याकडेच तिचं मन पूर्णपणे केंद्रित होतं. तिचं मन अस्वस्थ होतं. त्याचवेळी तिचे पती सुमित यांचा फोन आला असता तिने सर्व प्रकार त्यांना सांगितला. सुमित म्हणाला, हे चांगलं केलं आहेस तू. तिच्या पतीला संपूर्ण गोष्ट सांगितलीस. आता त्याबद्दल तू जास्त विचार करू नकोस. त्यांना वाटेल ते करू दे. तू स्वतःची काळजी घे. परंतु सुमित, एक माणूस होण्याच्या नात्याने जर तिने काही चुकीचं पाऊल उचललं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. बरं बाबा, तुला वाटेल ते कर. मी कधी तुझ्यासोबत बोलण्यात जिंकलो आहे का? आता मी फोन ठेवतो आहे. आता खूप कामं बाकी आहेत. असं म्हणत सुमितने फोन ठेवला. निकिताने फोन ठेवताच तिच्या फोनची बेल वाजली. तो प्रकाशजींचा फोन होता. फोन उचलताच ते म्हणाले, माझ्या पत्नीची इतकी काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात. मी तुम्हाला काही मागू शकतो का? होय, सांगा ना, निकिता नम्रपणे म्हणाली.
नंतर प्रकाशजी म्हणाले, आज तुम्हाला नेहमीप्रमाणे कावेरीसोबत राहता येईल का? आज मला काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी जायचं आहे आणि ती आत्ता ज्या अवस्थेत आहे त्या स्थितीत तिला एकटं सोडणं मला योग्य वाटत नाही. त्यामुळे हे सांगताना प्रकाशजींचा आवाज गुदमरला. तेव्हा निकिता म्हणाली, अरे हे पण काही विचारायचं असतं का? तसे पण आत्ता वहिनी आणि मी चांगल्या मैत्रिणी झालो आहोत. माझंही मन रमेल वहिनीसोबत. जाताना तुम्ही त्यांना इथे सोडून जा. काही वेळाने कावेरीजी निकिताच्या घरी आल्यावर निकिता त्यांना म्हणाली, अहो वहिनी या, तुम्ही नाश्ता केला की नाही? तेव्हा कावेरी म्हणाली, अरे निकिता, तुझा विश्वास बसणार नाही. आज माझ्या पतीने माझ्यासाठी नाश्ता बनवला होता आणि आम्ही दोघांनी एकत्र बसून नाश्ता केला. कावेरीच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून निकिताला खूप आनंद झाला. नंतर ती म्हणाली, ठीक आहे, आज तुम्ही तुमच्या पतीसोबत नाश्ता केला आहे म्हणूनच तुमचा चेहरा आज गुलाबासारखा फुलला आहे. निकिताचं बोलणं ऐकून कावेरीजी हसल्या. नंतर निकिता म्हणाली, हो वहिनी, असंच नेहमी हसत राहा. तुम्ही खूप छान दिसतात हसताना. असं म्हणत निकिताने चहा तयार करून आणला आणि दोघी एकत्र बसून चहा पिऊ लागल्या. तेव्हा कावेरीजी म्हणाल्या, निकिता, तुझ्या घरी आल्यानंतर मला मोकळेपणाचा अनुभव येतो. किती सुंदर सजवले आहेस तुझ्या घरातील प्रत्येक गोष्ट तू. माझ्या घरात खूप सामान आहे म्हणूनच ते भरलेलं दिसतं. तर वहिनी, उशीर का करताय? तुमच्या घरातही आपण बदल करू शकतो. जे काही जुनं आणि निरुपयोगी सामान आहे ते बाहेर काढून रद्दी विक्रेत्याला देऊया. त्यामुळे तुमचं घर अधिकच प्रशस्त होईल. नवीन वस्तूंसाठी जागा पण होईल. नंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या घरासाठी नवीन वस्तू खरेदी करू शकता. उद्यापासूनच आपण सुरुवात करूया. पण निकिता, उद्या माझे पती 3-4 दिवसांसाठी बाहेरगावी जाणार आहेत. त्यामुळे मलाही त्यांच्यासोबत जावं लागेल. हे काय वहिनी, ते त्यांच्या ऑफिसचं काम करतील, पण तुम्ही तिथे जाऊन काय करणार? निकिताने विचारले. तेव्हा कावेरी म्हणाली, मलाही तिकडे जावंसं वाटत नाही. पण काय वहिनी, तुम्ही इथेच थांबा. माझे पती पण बाहेरगावी आहेत. आपण एकत्र चांगला वेळ घालवूया. ते तर ठीक आहे, पण एवढं बोलता बोलता कावेरी काहीतरी विचार करू लागली. तेवढ्यात निकिता म्हणाली, अहो वहिनी, एकदा भाऊंसोबत तुम्ही बोलून तर बघा. ते नक्कीच मान्य करतील. तेव्हा कावेरीने यावर होकार दिला. दुसऱ्या दिवशी प्रकाशजी कावेरीची जबाबदारी निकितावर सोडून काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले. निकिताच्या सांगण्यावरून दोन्ही मैत्रिणींनी मिळून घर स्वच्छतेची मोहीम सुरू केली. सुरुवात झाली स्वयंपाकघरातून. किचनमध्ये ठेवलेली सर्व जुनी व तुटलेली भांडी बाहेर काढण्यात आली. जुने कपडे, फाटलेले फोटो, जुनी पुस्तकं, घराच्या मागे बाल्कनीत ठेवलेले सर्व तुटलेलं सामान उचलून बाहेर काढलं. निकिता रद्दी विक्रेत्याला फोन करू लागली. नंतर कावेरीजी थोड्या गोंधळल्या आणि म्हणाल्या, निकिता, जर हे त्यांना कळलं की मी सर्व सामान भंगारमध्ये दिलं आहे तर ते घरात गोंधळ घालतील. एवढा गोंधळ होईल की शांततेचा पत्ताच उरणार नाही. अहो वहिनी, तुम्ही काय बोलताय? त्यातून जुन्या वस्तू काढण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या पतीची परवानगी घ्यावी लागेल का? एक गोष्ट तुमच्या मनात ठेवा की हे घर तुमचं आहे. तुम्ही या घराची मालकीण आहात. अहो, तुम्ही तुमच्या इच्छेला कधी महत्त्व देणार आहात? निकिताने हे सांगताच कावेरीजी म्हणाल्या, निकिता, मी माझ्या इच्छेनुसार कसं जगू? पूर्वी मी माझ्या सासूच्या इच्छेनुसार जगत होते. आता मी माझ्या पतीच्या इच्छेनुसार जगत आहे आणि उद्या कदाचित मला माझ्या सुनेच्या इच्छेनुसार जगावं लागेल. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी कदाचित मला पुढच्या जन्माची वाट पाहावी लागेल. तू पण मर्यादा ओलांडलीस ना वहिनी. पुढचा जन्म कोणी पाहिला आहे का? तुमच्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. तुमचे जे काही छंद आहेत, तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या आत्ता पूर्ण करा. तू पण निकिता, या वयात मी माझी आवड पूर्ण करावी का? होय, मग तुमच्या वयाला काय झाले? आणि असो, आवडी पूर्ण करण्याचं वय नसतं. आता तुम्ही तुमच्या पतीला त्यांच्या कामापर्यंतच मर्यादित ठेवा आणि घरातले निर्णय तुम्ही स्वतः घ्या. आणि जर भाऊ तुम्हाला काही म्हणाले तर तुम्ही माझ्यावर दोष द्या. हे सर्व ऐकून कावेरीच्या चेहऱ्यावर हसू आले. म्हणाली, जाताना ते मला काही पैसे देऊन गेले आहेत आणि म्हणाले, तुला वाटेल ते खरेदी कर. नंतर निकिता म्हणाली, मग वहिनी, तुम्ही कशाची वाट पाहत आहात? प्रकाशजींच्या अनुपस्थितीत कावेरी आणि निकिताने बाजारात जाऊन नवीन गालीचे, पडदे आणि काही सजावटीचे सामान खरेदी केले. कावेरीने तिचे घर मोठ्या उत्साहाने सजवले. 3 दिवसातच ते घर तिच्या स्वप्नातील घरात बदलून गेले. कावेरी नेहमी उदास आणि शांत राहायची. आता ती हसत होती.
हे सर्व खरेदी करून तिच्याकडे काही पैसे शिल्लक होते. त्यामुळे तिने स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी तिच्या आवडीचे कपडे खरेदी केले. स्वतःसाठी पण आवडीचा एक सूट खरेदी केला. परंतु मनाच्या कोपऱ्यात एक भीती पण वाटत होती. जर तिचे पती आले तर ते तिच्यावर नाराज तर होणार नाहीत ना? आज संध्याकाळी प्रकाशजी त्यांच्या घरी परतणार होते आणि अस्वस्थतेमुळे कावेरीचा श्वास अडकला होता. या सर्व बदलावर प्रकाशजींची प्रतिक्रिया काय असेल? तिने तिच्या पतीची आवडती पनीरची भाजी आणि डाळ बनवली होती. दुसरीकडे निकिता पण चिंतेत पडली होती. प्रकाशजी आपल्या पत्नीला दिलेलं स्वातंत्र्य सहन करू शकतील की नाही याची तिला काळजी वाटत होती. जेव्हा बेल वाजली तेव्हा संकोचून कावेरीजींनी दरवाजा उघडला. कावेरीला पाहून प्रकाशजी आश्चर्यचकित झाले. नेहमी साडी नेसलेली कावेरी आज सुंदर सलवार सूट घालून उभी होती. त्यात ती खूप सुंदर दिसत होती. आत आल्यावर त्यांच्या आश्चर्याला परावर उरला नाही. त्यांचे सुंदर सजवलेले घर पाहून त्यांना वाटले की आपण स्वप्न पाहतोय की काय. काही वेळातच त्यांच्या चेहऱ्यावरून निराशा नाहीशी झाली आणि हसू उमललं. विचार करत होते, फक्त हा छोटासा आनंद मागत होती माझी पत्नी आणि छोटीशी स्वतंत्रता. एवढं तिला मिळालं तर तिचा चेहरा खुलला आहे. असो, जेव्हा जाग येईल तेव्हा सकाळ. प्रकाशजींनी हात जोडून निकिताचे आभार मानले. थोड्या वेळानंतर कावेरीचा मुलगा आणि सून अचानक समोर पाहून कावेरीचा चेहरा आनंदाने उजळला. कावेरीजींच्या पायाला हात लावत त्यांची सून म्हणाली, आई, आम्ही पूर्ण 1 आठवडा सुट्टी घेतली आहे आणि 1 आठवडा आम्ही सर्व इथे तुमच्यासोबतच राहणार आहोत. मुलगा आणि सून एक मोठा बॉक्स सोबत घेऊन आले होते. अरे, हे काय आहे? कावेरीजींनी विचारले. तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, अगं आई, हे बाबांनी खास तुझ्यासाठी ऑर्डर दिली आहे. त्या आश्चर्याने म्हणाल्या, अहो, त्यात काय आहे? तुम्हीच बघा. प्रकाशजी हसत हसत म्हणाले. जेव्हा कावेरीजींनी मोठ्या उत्साहाने तो बॉक्स उघडला तेव्हा त्यांचे डोळे आनंदाने चमकले. प्रकाशजी म्हणाले, कावेरी, मी तुझ्यासाठी हा हार्मोनियम ऑर्डर केला आहे. आपल्या पतीने आणलेली अशी सुंदर भेटवस्तू पाहून कावेरीने आनंदाने त्यांना मिठी मारली. तेव्हा प्रकाशजी म्हणाले, कावेरी, आजपासून तू पूर्णपणे स्वतंत्र आहेस. त्या सर्व इच्छा तुझ्या तू पूर्ण करण्यासाठी ज्या तुझ्या हृदयात वर्षानुवर्ष दडल्या होत्या. हे ऐकताच कावेरीजींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आज कावेरीजींना त्यांचे हसणारे कुटुंब परत भेटले होते आणि निकिता मंत्रमुग्ध होऊन त्यांना हसताना पाहत होती. वास्तविक प्रकाशजी काही दिवसांसाठी त्यांच्या कार्यालयीन कामासाठी नाही तर पत्नीला स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने बाहेरगावी गेले होते आणि हे सर्व त्यांनी निकिताच्या सांगण्यावरूनच केलं होतं. भरलेल्या डोळ्यांनी निकिताकडे बघत त्यांनी हात जोडून तिचे आभार मानले. आज त्यांना समजले की पिंजरा हा पिंजराच असतो, भले तो सोन्याचा का असेना. माणसाचा आनंद महागड्या वस्तूंमध्ये नसून तो स्वतःच्या इच्छेनुसार मुक्त जगण्यामध्ये आहे. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.